पवित्र आत्म्याचा आवाज ऐकण्यासाठी आपण आपले हृदय तयार करू. पवित्र आत्म्याचा आवाज ग्रहण करण्यात आपण स्वतःला नम्र आणि संवेदनशील करू. पवित्र आत्मा हा नम्रतेचा आत्मा. ज्यावेळेस पवित्र आत्मा काम करतो तर तो जीवन प्रगट करतो. Oh, hallelujah. येशूच्या नावामध्ये मी घोषणा करत आहे, ही जागा इथे असलेले लोक, देवाची प्रिय मुलं, त्यांना मी येशूच्या रक्ताखाली सापडून येशूचं रक्त आम्ही ते घोषणा करत आहोत. पवित्र आत्म्याची पूर्ण मोकळीकता इथे आम्ही बोलत आहोत. प्रभू आम्ही नाही, प्रभू येशू तुझं नाव उंच करत आहोत. पवित्र आत्मा तू इथे चाल आणि फिर. छावणीत इस्रायली लोकांमधून तू चालत फिरत होता. प्रभू आज या वचनाच्या द्वारे प्रत्येकाच्या जीवनात तू चाल फिर. आम्ही समर्पण करत आहोत. आम्ही समर्पण करत आहोत. येशूच्या नावात आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर या दिवसांमध्ये त्याच्या लोकांना तयार करत आहे. आमेन. आणि हे जे आज वचन आहे हे परमेश्वर फक्त एका व्यक्तीसाठी नाही, हे परमेश्वर त्याच्या मंडळांसाठी बोलत आहे. हालेलुया. कारण हे जे दिवस आहे यामध्ये परमेश्वर शेवटच्या काळामध्ये त्याच्या लोकांना, विशेष करून त्याच्या मंडळीला तयार करत आहे. आणि आपण शेवटच्या काळामध्ये असल्याने आपली जबाबदारी बनत आहे की आपले कान त्याच्याकडे असावे. जसं प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये सांगितलं आहे की जी मंडळी पवित्र आत्म्याला ऐकते ती मंडळी धन्य आहे. आज जर आज जर महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, जगभरामध्ये असलेले लोक परमेश्वराचे जे चर्चेस आहेत, जे पवित्र आत्म्याला जे ऐकत आहेत, परमेश्वर म्हणत आहे जर तुम्ही पवित्र आत्म्याचा आवाज ऐकत आहात तर तुम्ही धन्यवाद आणि धन्य करत आहात. आमेन. आणि मला पूर्ण खात्री आहे की आज तुम्ही पवित्र आत्म्याचा आवाज ऐकत आहात आणि तुम्ही धन्यवाद ठरवत आहात. आमेन. जसं की इफिसच्या पुस्तकामध्ये पौल म्हणतो 6व्या अध्यायामध्ये की आपलं झगडणं हे रक्त मांसा बरोबर नाहीये, तर अंधकारातल्या सत्तांबरोबर, काळोखाच्या साम्राज्या बरोबर आहे. जे दुरात्मे आहे त्यांच्या सोबत आहे. त्यानुसार ज्या वेळेस एक मंडळी उभी राहते तर ती सामर्थ्य, जे आकाश मंडळामध्ये जे सामर्थ्य त्यांना पाडणारी मंडळी बनत आहे. आमेन. हालेलुया. यावेळेस आपण पाहूया की आत्मिक जीवनामध्ये ज्यावेळेस आपण युद्धाच्या स्थितीमध्ये आहोत, मंडळी तुम्ही आत्मिक जीवनामध्ये युद्धाच्या स्थितीमध्ये आहात आणि युद्ध जिंकत असताना आणि युद्धाला सुरुवात करत असताना एक तयारी असते. आमेन. आणि परमेश्वर या दिवसामध्ये रोबोट तुमची तयारी करत आहे. युद्धा जिंकण्यापूर्वी तुमची तयारी आहे. आमेन. हालेलुया. आणि मी तुम्हाला एक सत्य सांगेन की तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी येशू ख्रिस्ताने पदस्तंभावरती अगोदरच युद्ध जिंकलं आहे. तो जो विजय आहे तो आपल्याला आता काबीज करायचा, तो आपल्या नियंत्रणात, तो आपल्या अधिकारात, तो आपल्या हातांमध्ये घ्यायचा. आमेन. सत्य हे आहे की येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही आणि मी विजयी आहोत. पौल म्हणतो रोम 7 मध्ये की ख्रिस्तामध्ये
आपण महाविजयी आहोत, परंतु तो महाविजय आपल्याला आपल्या नियंत्रणामध्ये घ्यायचा. जसा कालेब म्हणाला की हा पर्वत मला देऊन टाक, आणि त्याने पाऊल उचललं आणि त्याने युद्धाला तयारी केली, आणि ज्यावेळेस तो युद्धासाठी गेला त्याने तो पर्वत, त्याची जी अभिवचनाची भूमी होती तिला त्याने मिळवून घेतला. आमेन. रोबोट, तुम्ही तुमच्या अभिवचनाची भूमी तुमच्या शत्रूच्या हातातून झगडून युद्ध करून मिळवून घेता. मी घोषणा करतो येशूच्या नावामध्ये की इथे असलेला प्रत्येक व्यक्ती आणि रोहोबोत कलीसिया तुमच्यासाठी असलेली अभिवचनाची भूमी येशूच्या नावात प्रकटीकरण 4 नुसार आज मोकळी केली गेली आहे. हे वचन जो कोणी ऐकत आहे त्याच्या अभिवचनाची भूमी त्याच्यासाठी आज मोकळी केली गेली आहे, सोडवली गेली आहे. हालेलुया. आमेन. आमेन. तुमच्या अभिवचनाची भूमी मोकळी केली गेली आहे स्वर्गीय स्थानावर. हालेलुया. हालेलुया. आणि जसं की हे जे दिवस आहे, हा जो ऋतू आहे, हा जो हंगाम आहे, हा तो हंगाम आहे ज्यामध्ये अंधकारावरती प्रकाशाची प्रजा प्रभुत्व करेल. हालेलुया. अंधकार त्याचं साम्राज्य, त्याच्या विरोधामध्ये प्रकाशाचे पुत्र, प्रकाशाची प्रजा जयवंत होईल, विजय प्राप्त करेल. हालेलुया. आणि आज आपण अशाच एका व्यक्तीविषयी पाहू ज्याने अंधकारावरती विजय प्राप्त केला. आणि ही गोष्ट आहे न्यायाधीशाच्या पुस्तकातून. ही गोष्ट आहे शास्त्रीच्या काळामध्ये. आणि शास्त्रीचा काळ हा असा काळ होता ज्यामध्ये इस्रायली लोक एक सतत त्यांच्या मनाला जे वाटेल त्याप्रमाणे करत. शास्त्रीच्या पुस्तकाची एक सुरुवात अशी होती की परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते इस्रायली लोकांनी केले, आणि प्रत्येक वेळेस त्या कारणामुळे ते पुन्हा 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 एक सतत बंधनामध्ये गेले. आज कितीतरी लोक त्यांना येशूविषयी सत्य माहित आहे परंतु ते बंधनाखाली आहेत. का? कारण परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट आहे ते एक सतत करत चालले आहेत. परंतु धन्यवाद की असे लोक उभे राहणार आहेत परमेश्वराच्या घरातून, परमेश्वराच्या मंदिरातून, जे सोडवणारे बनणार आहेत, जे इस्रायलला सुटका देणारे लोक बनणार आहेत, जे चर्चला आराम आणि विश्राम देणारे लोक बनणार आहेत. आणि त्यापैकी तुम्ही एक आहात जे परमेश्वर त्यांना त्यांच्याद्वारे त्याच्या जगामध्ये, या पृथ्वीवरती शांती प्रस्थापित करेल. परमेश्वर तुमच्याद्वारे या जगामध्ये, या शहरामध्ये विश्राम आणि आराम प्राप्त करेल. हालेलुया. तुम्ही आज तयार होत आहात त्या वचनात. तुम्ही फक्त तयार होणार नाही परंतु तुम्ही इतरांना तयार करणार. कारण जो दुसरा द्राक्षरस आहे तो पहिल्या द्राक्षरसापेक्षा अधिक चांगला आहे, अधिक चांगला आहे. आणि पवित्र आत्मा आज इथे काम करेल. तुम्ही या पूर्ण दिवसामध्ये, या वर्षामध्ये जो द्राक्षरसाचा अनुभव घेतला त्यापेक्षा अधिक चांगला द्राक्षरस आज तुमच्यावरती होत जातात. हालेलुया. हालेलुया. आणि शास्त्रीचं पुस्तक सांगतं की ज्यावेळेस इस्रायली लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीमध्ये जे वाईट ते केले आणि ते पुन्हा एकदा बंदिवानामध्ये गेले. आणि आपण एक अध्याय काढूया, शास्त्रे याचा 6वा अध्याय आणि 6:1 मध्ये सांगितलं की ज्यावेळेस त्यांनी परमेश्वराच्या दृष्टीमध्ये वाईट असं केले तर 7 वर्षाकरता परमेश्वराने मिद्यानीच्या हातामध्ये इस्रायलला दिलं. परंतु धन्यवाद, ज्यावेळेस 7 आकडा येतो त्यानंतर तो सुटकेचा समय असतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे वचन सांगतं की इस्रायलवर ज्यावेळेस मिद्यानाचा हात प्रबळ ठरला, वचन 2 मध्ये, आणि मिद्यानाच्या भीतीने इस्रायल लोक हे लपून राहत होते, त्या समयामध्ये मिद्यानी लोक येत होते आणि इस्रायलचं जे पीक आहे, इस्रायलचं जे शेतीमधलं धान्य आहे, जो उपज आहे तो चोरी करून नेत होते, इस्रायलची लूट करत. हालेलुया. हालेलुया. आणि वचन पुढे सांगतं आपल्याला त्यामध्ये की फक्त पीक आणि शेताचा उपजच नव्हे, वचन 5 मध्ये सांगत आहे की पशु, त्यांचे डेरे यावरती ते चढाई करत होते टोळ धाडीप्रमाणे, आणि त्यांचे उंट, त्यांचा जो जमाव होता हा अगणित असा होता. आणि त्यामुळे देश
देश ओसाड पडला गेला। अशा समयामध्ये विज्ञानाच्या हाताखाली इस्रायली लोकांची अस्वस्थताची वाढली गेली। वचन 6 मध्ये सांगत आहे की त्यांनी परमेश्वराच्या नावाचा दावा केला। हालेलुया। त्यांनी परमेश्वराच्या नावाचा दावा केला, त्यांनी परमेश्वराच्या नावाला आरोळी दिली आणि त्यामध्ये परमेश्वराने एक संदेश पाठवला आणि त्याने एक संदेश दिला। परंतु त्यानंतर परमेश्वराने एक असा शास्त्र उभा केला ज्याने इस्रायल लोकांमध्ये आराम आणला, विश्राम आणला। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। ज्यावेळेस आता कल्पना करा, आता चित्र तुमच्या डोळ्यासमोर आणा की ज्यावेळेस त्या लोकांनी, इस्रायली लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीमध्ये वाईट ते केलं, त्यांनी परमेश्वरासमोर बंडखोरी केली आणि त्या बंडखोरीमुळे ते ज्यावेळेस शत्रूच्या हातामध्ये 7 वर्षांसाठी गेले आणि शत्रूचा हात त्यांच्यावरती ज्यावेळेस वरचढ होत गेला, एक सतत त्यांना त्रास देत होता, इस्रायलला त्रास देत होता, त्यांची लूट करत होता, त्यांना पीडा देत होता। आणि ज्यावेळेस इस्रायल आत्मिक दृष्ट्या भानावरती आला, आत्मिक दृष्ट्या त्याचे डोळे खुलले गेले, तर त्याने आरोळी ठोकली परमेश्वराने। आमेन, हालेलुया। मी घोषणा करत आहे या दिवसामध्ये, जर तुम्ही या दिवसामध्ये शत्रूकडून पीडल्या गेल्याचा अनुभव घेता, जर या दिवसामध्ये तुम्ही शारीरिक व्याधीमध्ये आहात, तुम्हाला पीडा होण्याचा अनुभव होत आहे, यातनेचा अनुभव होत आहे, तर आज परमेश्वर त्याच्या वचनाच्या द्वारे तुम्हाला सुटका देत आहे आणि तो तुम्हाला फक्त सुटकाच देणार नाही, तर तो तुम्हाला सोडवणार देखील आहे। आमेन, हालेलुया। हे वचन पुढे सांगत आहे की ज्यावेळेस इस्रायली लोकांनी परमेश्वराला हाक मारली, तर परमेश्वराने त्याचा एक दूत एफ्राम मध्ये पाठवला आणि त्यावेळेस एक व्यक्ती होता ज्याचं नाव होतं गिदोन। आणि गिदोन हा विद्यानी लोकांच्या भीतीमुळे द्राक्ष कुंडामध्ये गव्हाची मळणी करत होता। गव्हाचे जे धान्य आहे त्याची तो मळणी करत होता, तिथे तो साठवत होता। आता कल्पना करा की समय असा आहे की शत्रू येत आहे, हल्ला करत आहे आणि जे काही आशीर्वाद आहे त्याची लूट करत आहे आणि त्याच्यामुळे इस्रायलमध्ये पीडा आणि उजाड होत गेला इस्रायल। अशा समयामध्ये एक व्यक्ती हिम्मत करत आहे आपलं बी जपण्याची। हालेलुया। एक व्यक्ती हिम्मत करत आहे, तो लपला आहे द्राक्षकुंडामध्ये आणि तो गव्हाची मळणी करत आहे, तर गव्हाचा जो उपज आहे तो त्याला सांभाळण्याचा प्रयत्न। आणि हा विषय मी इथे थांबवतो आणि याला आपण शेवटी पाहूया आणि आपण पुढे जाऊया। आणि अशा समयामध्ये ज्यावेळेस तो तिथे लपून होता, शत्रू त्याला पाहू शकत नव्हता, परंतु परमेश्वराने त्याला तिथे पाहिले। द्राक्ष कुंडामध्ये, द्राक्षाच्या मळ्यामध्ये काम करतात। मी तुम्हाला प्रश्न विचारत आहे की काय तुम्ही द्राक्षाच्या मळ्यामध्ये काम करणारी व्यक्ती आहात का? जर तुम्ही द्राक्ष मळ्यात, परमेश्वराच्या घरात, त्याच्या मंदिरासाठी झटत आहात आणि तुम्ही जे गहूचं जे बी आहे त्याला तुम्ही जर जपत आहात, तर स्वर्गदूत तुमची भेट घेण्यासाठी, स्वर्गदूत परमेश्वर त्याच्या स्वर्गदूतांना पाठवेल आणि तुमच्या जीवनासाठी असलेल्या योजना, तुमच्या जीवनासाठी असलेल्या परमेश्वराच्या पाचरा तो तुमच्यावरती प्रकट करत आहे। हालेलुया। परमेश्वराच्या नावात मी तुमच्यावरती घोषणा करतो, ब्रदर कुमार, परमेश्वराचा दूत तुमच्याकडे येत आहे आणि तो तुमच्या जीवनावरती परमेश्वराच्या योजनांना प्रकट करत आहे। परमेश्वर तुम्हाला या दिवसामध्ये उपयोगामध्ये आणणार। हालेलुया। मी घोषणा करत आहे की या दिवसामध्ये जसे तुम्ही परमेश्वराचं वचन वाचत आहात, ते वचन फक्त तुम्हाला, तुमच्या घरालाच नाही, तर तुमच्या पाया अनेकांची सोडून
भविष्यवाणीचा शब्द एका व्यक्तीसाठी येतो, त्यावेळेस आपण ते सेलिब्रेट करू, कारण तोच शब्द परमेश्वराची इच्छा आहे की सगळ्या लोकांना, परमेश्वर तोच शब्द सगळ्या लोकांना देऊन हा तुमचा स्तंभ आहे ज्यामध्ये तुम्ही रूपांतरित केले रूपांतरित केले जातात, रूपांतरित केले जातात, तुमची आयडेंटिटी रूपांतरित केली जाते, तुमची ओळख आता बदलली जाते. आमेन. आणि ज्यावेळेस स्वर्गदूत हा गिदोनकडे आला आणि तो त्याला म्हणतो, हे बलवान पुरुषा, हे बलवान पुरुषा, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे, तुझे कल्याण असो. हालेलुया. तुमच्या प्रत्येकावरती हे शब्द बोलतो की तुमच्यातला प्रत्येक व्यक्ती हा बलवान आहे. वचन सांगतं की तुमच्यातला अशक्त जो असेल तो हजारांना पळून लागेल आणि तुमच्यातला जो बलिष्ठ असेल तो 10,000 पळून लागेल. असे योद्धा तयार होत आहे या दिवसांमध्ये, या ऋतूमध्ये की जे हजारांनो 10,000 पळून लावते. त्यांच्यापैकी तुम्ही एक आहात. तुम्ही पळवून लावतात दुष्टात्म्यांना. बघत आहे की आम्ही मिनिस्ट्रीमध्ये डिलिव्हरीज मिनिस्ट्री आता सुरू होता. विश्वास बरोबर चिन्ह असते, रोगांना बरे करतील आणि दुष्टात्म्यांना काढतील. ते सर्व उचलतील, ते नवनव्या भाषा बोलतील आणि ते भविष्यवाणी करतील. तुमच्या जीवनावरती परमेश्वर तुमच्यात आहे, दुष्टात्म्यांना काढत आहे, परमेश्वर तुमच्यात आहे, रोगांना बरं करत आहे. हे समय आहे ज्यामध्ये तुम्ही साप उचलतात, परंतु तुम्हाला अपाय करणार नाही. हा तो समय आहे की सापाचा दोष, त्याचं विष तुमच्यावरती काम करणार नाही. कोणताही प्राणघातक पदार्थ तुमच्यामध्ये काम करू शकणार नाही. हालेलुया. मी अजून एक, प्रभू मला अजून एक वचन सांगण्यासाठी सांगत आहे की ज्यावेळेस मोशेने त्याची काठी फारो समोर टाकली ती साप बनली, परंतु ज्यावेळेस मोशेचं अनुकरण मिस्री लोकांनी केलं आणि त्यांनी देखील काठ्या टाकल्या आणि त्याचे साप बनले, परंतु मोशेच्या काठीने मिस्री लोकांच्या काठ्यांना गिळून टाकलं. हालेलुया, 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 हालेलुया. तुमचा अधिकार शत्रूचा अधिकार गिळून टाकत आहे. येशू ख्रिस्तामध्ये तुमची ओळख, तुमचे अधिकार या दिवसामध्ये शत्रूचे अधिकार गिळून टाकत आहे. मी घोषणा करतो या चर्चच्या विरोधामध्ये जी काही सापाच्या आत्म्याची ताकद आहे, जी काही हल्ला आहे, येशूच्या नावामध्ये त्याला मी काढून टाकत आहे. प्रत्येक सापाची अजगराची ताकद देवाच्या वचनाच्या तलवारीच्या द्वारे या सापाचं मस्तक छाटले जाण्याच्या मी आज्ञा करत आहे. येशूच्या नावात मी घोषणा करत आहे, कुठलाही सापाचा दोष असलेल्या लोकांना अपाय करणार नाही. मृत्यूला आम्ही काढून टाकत आहोत. जीवन आणि पुनरुत्थान आम्ही रोमांमध्ये देवाच्या लोकांमध्ये घोषणा करत आहोत. जीवन आणि पुनरुत्थान पाहिलं पाहिजे येशूच्या नावात. हे वचन पुढे सांगत आहे की ज्या वेळेस हा गिदोन द्राक्षमळ्यामध्ये काम करत होता, द्राक्षाच्या कुंडाजवळ काम करत होता, गव्हाचं सुरक्षा करत होता, परमेश्वराचा स्वर्गदूत त्याच्याकडे आला. डिवाइन स्वर्गीय प्रवेशद्वार तुमच्यासाठी खुले होत आहे. स्वर्गीय प्रवेशद्वार ज्यामधून स्वर्गदूत हे जा करतील. स्वर्गीय प्रवेशद्वार उघडले जातात. येशू म्हणाला की मी दार आहे. हालेलुया. येशू म्हणाला मी दार आहे. तुम्ही येशूमधून पार जातात स्वर्गीय स्थानात. त्यातले काही लोक आता ट्रान्सलोकेट केले जातात. हालेलुया. फिलिपाचा अनॉइंटिंग मी डिक्लेअर करतो. ट्रान्सफिगरेशन, ट्रान्सलोकेशन आम्ही डिक्लेअर करत आहोत. जो कोणी
तुम्ही हा संदेश ऐकत आहे त्याच्यासाठी मी घोषणा करत आहे की तुम्ही ट्रान्सलोकेट केले परमेश्वर तुमचे सेवेचे जे स्तर आहेत ते सेवेचे जे ठिकाण आहे ते बदलत आहे एक ठिकाण दुसरं ठिकाण परमेश्वर तुम्हाला एका ठिकाणामध्ये ट्रान्सलोकेट करते ट्रान्सलोकेशन आता होणार ट्रान्सलोकेशन स्वर्गीय पोर्टल उघडले जाऊ स्वर्गीय प्रवेशद्वार उघडले जाऊ येशू नावामध्ये रोहसाठी हे वचन ऐकणाऱ्या लोकांसाठी इथे बसलेल्या परमेश्वराच्या मुलांसाठी प्रवेशद्वार उघडले जातात येशू नावात प्रत्येक डिमोनिक डोर्सने बंद होण्याच्या आज्ञा स्वर्गीय दरवाजे खुले केले जातात त्या दिवसामध्ये आणि त्यामधून तुम्ही पार जाता हालेलुया आणि स्वर्गदूत ज्या वेळेस गिदोन समोर आला तिथे एक स्वर्गीय दरवाजा खुलला गेला आणि स्वर्गीय दरवाजाच्या पारे ज्यावेळेस तो आला स्वर्गीय योजना देखील त्याच्या सोबत हालेलुया हालेलुया आणि त्या स्वर्गदूताने गिदोनावरती घोषणा केली की तू बलवान पुरुष आहे कारण परमेश्वर तुझ्या बरोबर आहे आणि तुझे कल्याण आणि तो शब्द फक्त गिदोन साठी नव्हता परंतु तो शब्द पूर्ण इस्रायल साठी होता आमेन हालेलुया आपण पाहतो आपण ऐकलं असेल की गिदोन हा भीम काम करणारा व्यक्ती होता आपण तीच बाजू पाहतो परंतु आपण गिदोनाची हिंमत पाहूया या दिवसात हे घोषणा करत आहे तुमच्यातला कोणी एक भयाच्या आत्म्याच्या खाली राहणार नाही तुमच्यातला कोणी एक दहशतीच्या आत्म्याखाली राहणार नाही परमेश्वराने भयाचा आत्मा तुम्हाला दिलाच नाहीये परमेश्वराने तुम्हाला दहशतीचा भित्रेपणाचा आत्मा दिलाच नाहीये परमेश्वराने तुम्हाला सामर्थ्याचा आत्मा दिला आहे परमेश्वराने त्याचा पवित्र आत्मा तुम्हाला दिला आहे परमेश्वराने त्याचा स्वतःचा आत्मा तुम्हाला दिला आणि तो तुमच्यामध्ये राहत आहे मी आज्ञा करत आहे की प्रत्येक भित्रेपणाचा आत्मा प्रत्येक भयाचा आणि दहशतीचा आत्मा प्रत्येक आत्मिक दबाव प्रत्येक आत्मिक दबाव जो इस्रायलकडून येतो त्याला मी निघून भविष्यवाणीचा घोषणा करत आहोत की प्रत्येक आहाब आणि इस्रायलचा दबाव या लोकांकडून निघून जायचा प्रकट केले जाते प्रकट केले जाते प्रकट केले जाते हालेलुया हालेलुया प्रत्येक आत्मिक दबाव यावेळेस नाहीसा केला जात आहे आणि ज्या वेळेस तो स्वर्गदूत बोलला की तुझ्या बरोबर कल्याण आहे इस्रायल मध्ये कल्याण घेऊन येशील गिदोनाने त्याला एक चिन्ह मागितलं गिदोन त्याला म्हणाला की मी जाऊन तुझ्यासाठी अर्पण घेऊन येऊपर्यंत तू इथेच आणि त्या स्वर्गदूताने समान राहा हालेलुया आणि आता कल्पना करा वचन पुढे सांगतं की ज्यावेळेस गिदोन त्याच्या गेला आणि वचन 19 मध्ये सांगतं की गिदोन आज जाऊन एक करडू सिद्ध केले व एकाभर सफीदाच्या एकमेव भाकरी केल्या त्याने मांस टोपलीत घालून आणि रस्ता पातेल्यात घालून ते एला वृक्षाखाली आणून त्याला सादर केले हालेलुया आता कल्पना करा की गिदोन गेला आहे आणि त्याने एक एफाभर पिठाच्या भाकरी तयार केली एक एफा जवळजवळ 22 किलो पीठ आहे आणि 22 किलो पिठाच्या भाकरी केल्या हालेलुया विचार करा त्याला किती वेळ लागला असेल हे बनवण्यासाठी त्याला ते कोरडू सिद्ध करण्यासाठी कितीतरी वेळ लागला त्याला ते अन्नार्पण ते होमार्पण तयार करण्यासाठी फार वेळ लागला परंतु स्वर्गदूत त्याच्यासाठी तिथे थांबून राहिला आमेन स्वर्गदूत आता तुमची तयारी होईपर्यंत थांबून राहते तुम्ही मूव्ह ऑन
तुम्ही हालचाल करा, स्वर्गदूत हालचाल करा. सोबत सोबत स्वर्गदूत चालते. परमेश्वर म्हणाला की तुझ्या पुढे मी माझा दूत पाठवतो आणि तो तुझ्यासाठी मार्ग तयार करेल आणि जे पितळेचे दरवाजे आहेत ते उघडे केले जातील, मार्ग तयार केला जाईल आणि मरुभूमीमध्ये जलधारा घेऊन देईल. आणि भविष्यवाणी आहे की ज्यावेळेस तुम्ही चालाल तुमच्या सोबत सोबत दिसेल का परमेश्वर चालेल. ज्यावेळेस दावीद त्याच्या शत्रूवरती चाल करण्यासाठी गेला आणि परमेश्वर त्याला म्हणाले की तू त्यावेळेस आक्रमण कर ज्यावेळेस तुतीच्या झाडांमधून तुला एक सेना चालताना आवाज होईल. स्वर्गीय सेना यहोवा शबोत परमेश्वर सेनाधीश परमेश्वर त्याच्या स्वर्गीय सेना रोहोबोत तुमच्या बरोबर चालत आहे. तुम्ही चालत आहात, स्वर्गीय सेना तुमच्या सोबत चालत आहे. हालेलुया. तुम्ही एकटे नाही. यहोशूला परमेश्वर म्हणाला जी भूमी मी तुला देईन त्या समोर तुझ्या सोबत तुझ्या बरोबर मी चाललोय. तुमच्या सोबत स्वर्गदूत चालत. स्वर्गदूत तुमच्यासाठी थांबून राहतील की त्यावेळेस केव्हा तुम्ही त्यांना आज्ञा द्या. हालेलुया. तुमच्या स्वर्गदूतांना आज्ञा द्यायला शिकाय तुमचा एंजेलिक मिनिस्टर आम्ही रिलीज करत आहोत येशूच्या नावाने. रेबेश केले तानी असतील लोहिम अफगाण बेगोर अश्वदाम प्रेयस्ती ख्रिस्तो प्रत्येक व्यक्तीचा एंजल्स यावेळेस आता बल तो काम करू दे, तो हालचाल करू दे आत्म्यामध्ये. रोगोत्साही असलेले स्वर्गदूत आम्ही मोकळे करत आहोत. या कल्याण शहरामध्ये संजीवन घेऊन येणारे स्वर्गदूत आम्ही मोकळे करत आहोत येशूच्या नावामध्ये. आणि ज्या वेळेस त्याने त्या सफीनाच्या भाकरी तयार केल्या आणि तो घेऊन आला आणि स्वर्गदूत त्याला म्हणाला की त्या खडकावरती त्या भाकरी ठेव आणि ते मांस ठेव आणि तो जो त्याने रस्सा बनवला तो त्याच्यावर त्याला ओतायला सांगितला आणि स्वर्गदूताने आपल्या हातातला काठीचा स्पर्श त्याला केला आणि खडकातून अग्नी बाहेर निघाली. अग्नी बरोबर तुमचा साक्षात्कार होईल या दिवसांमध्ये. त्यावेळेस तुम्ही स्वतःला अर्पण म्हणून परमेश्वराच्या वेदीवर सादर करत आहात. जिवंत अर्पण म्हणून अग्नी का खडकातून त्या वेदीतून बाहेर येत आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रभूला सादर करा अर्पण म्हणून. परमेश्वर तुमच्यातून अग्नी बाहेर काढेल. हालेलुया. आणि ती अग्नी ज्यावेळेस तुमच्यामध्ये पेटेल तर तिला पाहून मोठमोठे जे सत्ताधीश आहेत, जे नायक आहेत, नेते आहेत ते तयार होतील, ते आकर्षित जातील त्या अग्नीकडे. हालेलुया. ज्यावेळेस तुमच्यामध्ये पवित्र आत्म्याची अग्नी पेटत आहे लोक तुमच्याकडे आकर्षले जातील, दुष्ट आत्मे निघतील, पळून जातील तुमच्यापासून. तुमचं चालणं फिरणं ज्यावेळेस होईल तर त्यावेळेस सुटका होईल, बंधन मुक्तता होईल, आजार नाहीसे होतील. हालेलुया. मी घोषणा करत आहे की तुमच्यामध्ये असलेली पवित्र आत्म्याची अग्नी पेटलेली पाहून मोशे सारखे मोठे नायक त्या अग्नीकडे ओढले जातात. हालेलुया. हालेलुया. त्यावेळेस तुमच्यामध्ये ती अग्नी पेटली जात आहे. त्या अग्नीमध्ये तुम्ही त्या सापाची आत्म्याची ताकद झटकून देतात पोळाप्रमाणे आणि ते संजीवन येत आहे येशूच्या नावामध्ये. त्या गोष्टीने त्या पौलाच्या हाताला विळखा घातला आणि दंश केला, त्याच गोष्टीला त्याने त्या अग्नीमध्ये पवित्र आत्म्याच्या अग्नीमध्ये झटकून दिलं. आणि ही झटकण्याचे समय आहे पवित्र आत्म्याच्या अग्नीमध्ये. त्या प्रत्येक गोष्टी ज्या तुम्हाला दंश करत आहेत, ज्या तुमच्या विरोधामध्ये काम करतात, जिवंत आत्मिक दृष्ट्या मी ठार होणार नाही परंतु तुम्ही जिवंत राहाल. आणि तुम्ही मलितामध्ये जसं संजीवन आलं परमेश्वर तुमच्या घरी संजीवन राहणार. हालेलुया. मी घोषणा करत आहे की त्या सर्व व्यक्तींना ज्यांनाही कधी सर्पदोष झालाय, ज्यांनाही कधी आत्म्यात आणि शारीरिक रित्या सर्पदोष झालाय, सापाचा चावा बसलाय, सर्व लोकांवर तुम्ही हिलिंग मिनिस्ट्री डिक्लेअर करत आहे. परमेश्वराने विशेष उद्देशाने तुम्हाला जिवंत ठेवलं आहे. तुम्ही मरणार नाही, तुम्ही ठार होणार नाही, परंतु परमेश्वर तुमच्या द्वारे संजीवनाची अग्नी पेटवत आहे.
संजीवन, सुवार्तेचं संजीवन जसं मिलितामध्ये आलं, परमेश्वर तुमच्याद्वारे ते संजीवन पाठवतात. हालेलुया, हालेलुया. एक प्रभू मला एक गोष्ट सांगण्यासाठी सांगत आहे. तुमचं युद्ध आता हे तुमचं नाही, हे परमेश्वराचं. तुमचं जे युद्ध आहे या अंधकारातल्या ताकदीबरोबर आणि तो फसवणारा, तो भुलवणारा जो अजगराची ताकद आहे तिच्या विरोधामध्ये. परंतु कुठलाही अजगर, कुठल्याही सापाची ताकद तुम्हाला आता अपाय करणार नाही, कारण तिला तुम्ही अग्नीमध्ये झटकून टाकता. हालेलुया, 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 हालेलुया. पवित्र आत्म्याची अग्नी तुमच्यातून पेटून बाहेर येते. तुम्ही शांत बसणार नाही त्या दिवसात. तुम्ही पवित्र आत्म्याने पेटलेले असल्या कारणाने तुम्ही ज्वलंत आणि जेथे जाल तिथे तुम्ही अग्नी तुमच्याद्वारे स्प्रेड केली जाते. ती पवित्र आत्म्याची अग्नी तुमच्यामध्ये प्रकट होते, जी पाप आणि देह स्वभाव यांना देखील जाळत आहे. हालेलुया, रबेशमा ख्रिस्तो. हे वचन आपल्याला सांगत आहे की ज्यावेळेस ती अग्नी त्या खडकातून प्रकट झाली त्याच वेळेस स्वर्गदूत नाहीसा झाले. आमेन, हालेलुया. आणि परमेश्वराने त्या स्वर्गदूताच्या द्वारे गिदोनला एक योजना दिली. बोला, सुटकेची योजना. इस्रायलामध्ये आराम आणि विश्रांती देण्याची योजना, इस्रायलला सोडवण्याची योजना. हे वचन पुढे आपल्याला हे सांगतं की ज्यावेळेस गिदोनाने पाहिलं की तो स्वर्गदूत अदृश्य झाला आहे. वचन 22 मध्ये तो म्हणतो की हा परमेश्वराचा दूत होता. हे गिदोनाच्या लक्षात आले तेव्हा तो म्हणाला, हाय हाय, हे परमेश्वरा, खरोखरच परमेश्वराचा दूत मी प्रत्यक्ष पाहिला आहे. परमेश्वर त्याला म्हणाला, तुझे क्षेम असो, भिवू नकोस, तू मरायाचा नाही. आमेन. तर त्या काळामध्ये इस्रायली लोक, यहुदी लोक असा विश्वास करतात, जर स्वर्गदूताला आमने सामने समोरासमोर पाहिलं तर ते ठार होते. हालेलुया, हालेलुया. परंतु गिदोनाच्या बाबतीत तसं झालं. परमेश्वर सुद्धा त्याला बोलला की तू मरायाचा नाही, जिवंत राहा. हालेलुया, हालेलुया. तुमच्यासाठी नियम बदलले जातात. हालेलुया. तुमच्यासाठी नियम बदलले जातात. तुमच्यासाठी स्वर्गीय नियम देखील बदलले जातात. कारण तुमच्या जीवनावर एक तुमच्या जीवनावरती स्वर्गाच्या योजना आहेत. तुमच्यासाठी सृष्टीचे नियम बदलले जाते. तुमच्यासाठी शारीरिक नियम बदलले जाते. तुमच्यासाठी सरकारचे नियम बदलले जाते. कारण तुमच्या जीवनावर पाचरण आहे, तुमच्या जीवनावर अनुग्रह आहे. हालेलुया. परमेश्वराचा अनुग्रह तुमच्यावर असल्या कारणाने तुमच्यासाठी नियम बदलले जाते. जसे एस्तेरसाठी नियम बदलला गेला. हालेलुया. तिची वेळ आली नव्हती, पण स्वर्गीय वेळ आली होती. परमेश्वराची स्वर्गीय वेळ, द कायरोस टायमिंग तुमच्यावरती प्रगट होता. प्रभू मला सांगत आहे की तुमची हरवलेली वेळ, काळजीपूर्वक ऐका, तुम्हाला जे वाटत आहे की तुमची हरवलेली वेळ, तुमची वाया गेलेला समय, तुमचा चोरी गेलेले क्षण परमेश्वराच्या योजनेच्या द्वारे पुन्हा तुम्हाला परत दिली जाते. समय तुमच्याकडे पुन्हा फिरला जात आहे. वचन सांगतं की सियोनीवरती दया करण्याचा समय आता प्रगट झालाय. तुमच्यावरती दया करण्याचा समय आता प्रगट झाला. तुमचा समय बदलला जात आहे. येशूच्या नावामध्ये मी घोषणा करत आहे, प्रत्येक तो व्यक्ती जो हे वचन ऐकत आहे की तुमची समय, तुमची वेळ, तुमचा काळ, तुमचा प्रसंग बदलत आहे. कारण तुमच्यावरती कृपा, अनुग्रह होत आहे. तुमच्यासाठी नियम बदलले जात आहे. कारण तुमच्या जीवनावर परमेश्वराचा आचरण आहे. तुमच्या जीवनावर
परमेश्वराच्या योजना त्या पूर्ण होण्याच्या. आणि वचन पुढे सांगतं की ज्यावेळेस परमेश्वर त्याला म्हणाला तुझे क्षेम असो, भिवू नकोस, तू मरायचा नाहीस. वचन 24, मग गिदोनाने तेथे परमेश्वरा प्रित्यर्थ वेदी बांधली व तिचे नाव यावे शालोम, शांतीदाता परमेश्वर असे ठेवले. अबीएझराच्या 11 येथे ते आजपर्यंत आहे. आणि आपण पाहत होतो की आत्मिक युद्धाच्या तयारी, आत्मिक युद्धामध्ये जय प्राप्ती करण्याच्या अगोदरची तयारी, आणि त्याच्यासाठी 4 चाव्या आहेत. आणि पहिली चावी आहे की त्याने परमेश्वराच्या प्रित्यार्थ, परमेश्वराच्या नावासाठी, परमेश्वराच्या नावाचं त्याने एक वेदी बांधली. आमेन. पहिली चावी आहे वेदी बांधणे. तुमच्या अल्टर्स बांधायला सुरुवात करा. कितीतरी समय गेला, इस्रायल मध्ये वेद्या बांधल्या गेल्या नाहीये, इस्रायल परमेश्वराचं ऐकत नाहीये, आणि एक व्यक्ती उभा राहतो जो परमेश्वराच्या नावाप्रती वेदी बांधतो. हालेलुया. ते समय असे होते ज्या वेळेस इस्रायली लोकांचं मन परमेश्वरापासून दूर भटकलं होतं, आणि एक व्यक्ती असा होता जो द्राक्षमळ्यामध्ये काम करत होता, त्याचं मन परमेश्वराशी जुडलं होतं आणि तो सुज्ञ होता, त्याच्याकडे प्रकाशने होती, आणि त्याने परमेश्वराच्या प्रित्यर्थ वेदी बांधली. बायबल ज्या वेळेस आपल्याला सांगतं की वेदी बांधण्यात आली, तर वचन आपल्याला सांगतं की काहीतरी अद्भुत झाले. आमेन. हालेलुया. हो यस. हालेलुया. गिदोनाच्या पूर्वीचे ज्याही लोकांनी वेद्या बांधल्या, त्याच्या सोबत काहीतरी अद्भुत झाले, त्याच्या सोबत काहीतरी पराक्रमाच्या गोष्टी झाल्या. आणि प्रत्येक वेदी एक परमेश्वराची एक नाव प्रगट करते. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस गिदोनाने ते वेदी बांधली परमेश्वरा प्रित्यर्थ, त्यावेळेस स्वर्गीय योजनांना पुढे जाण्यासाठी एक दरवाजा खुला झाला. आमेन. हालेलुया. स्वर्गीय योजना पूर्ण होण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल आहे, ते म्हणजे आहे वेद्या बांधणे. वेदी हे असं ठिकाण आहे जिथे देव लोकांना भेट घेतो. वेदी हे असं ठिकाण आहे जिथे परमेश्वर त्याचं सिंहासन सोडून तिथे तो साक्षात प्रगट होतो. वेदी हे असं ठिकाण आहे जिथे परमेश्वर त्याच्या लोकांना भेटण्यासाठी योजनेसहित येतो. वेदी असं ठिकाण आहे जिथे भविष्य घडलं जातं. वेदी असं ठिकाण आहे जिथे भविष्यवाणी पूर्ण होण्यासाठी पाऊल उचललं जातं. वेदी हे असं ठिकाण आहे जिथे परमेश्वरासमोर तोंड आमना सामना, परमेश्वरासमोर तोंड समोरासमोर भेट होते. परमेश्वरासमोर आमना सामना होतो, साक्षात्कार होतो जिवंत देवाबरोबर. वेदी हे ठिकाण आहे जेथे परमेश्वर त्याच्या लोकांची दक्षता घेतो. ज्यावेळेस एक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये परमेश्वराप्रित्यर्थ वेदी बांधतो, ती वेदी त्याला विजयाकडे घेऊन जाते, विजयाकडे त्याला ढकलते. अक्षरशः वेदी इतिहास बदलते आणि भविष्य घडवते. तुमचा इतिहास बदलत आहे, तुमचं भविष्य घडलं जात आहे, आणि तुम्ही इतिहासाला बदलून टाकणारे, इतिहास निर्माण करणारे लोक ठरणार. तुम्ही पिढ्यांचा इतिहास बदलणारे लोक ठराल. जरी शत्रूने तुमच्या पूर्वजांना छळलं असेल, पीडा दिली असेल, परंतु ज्यावेळेस तुम्ही वेदी बांधत आहात, तुम्ही इतिहास बदलत आहात. तुमच्या येणारी संततीला तुम्ही एक भविष्य निर्माण करून देता. वेदी ज्यावेळेस बांधली जाते, तर भविष्य
निर्माण केलं जातं, त्या अर्थाने तुम्ही भविष्यवक्ते आहात. वेदी बांधणारा प्रत्येक व्यक्ती हा प्रोफेटिकली मूव्ह होतो. वेदी बांधणारा प्रत्येक व्यक्ती हा भविष्यवाणीच्या क्षेत्रातून काम करतो, भविष्यवाणीच्या अभिषेकातून काम करतो. प्रत्येक वेदी ही भविष्यवाणीला प्रगट करते, भविष्याला प्रगट करते. त्या अर्थाने ज्यावेळेस तुम्ही वेदी बांधत आहात तर भविष्यामध्ये एक मोठी हालचाल होत आहे. विजय प्राप्त करण्याची, शत्रूवर वरचढ होण्याची, शत्रूला आपल्या पायाखाली दाबण्याची, शत्रूवरती मात करण्याची. हालेलुया, हालेलुया. आजपासून वेगळ्या वाचायला सुरुवात. कदाचित ती वेदी तुमच्यासाठी प्रार्थनेची असेल, कदाचित ती वेदी तुमच्यासाठी वचन वाचण्याची असेल, कदाचित ती वेदी तुमच्यासाठी अन्य भाषांमध्ये बोलण्याची असेल, आराधनेची असू शकेल. परंतु परमेश्वराच्या नावासाठी वेदा बांधायला सुरुवात करा. कारण तुम्ही ज्या वेळेस प्रोफेटिकली काही करणार आहात तर तुम्हाला प्रोफेटिक रिझल्ट मिळेल. आमेन. हालेलुया, हालेलुया. तर पहिली चावी की गिदोनाने त्याला माहित होतं की तू ज्याच्या समोर जाणार आहे, म्हणजे मिद्यानासमोर त्याचं जे युद्ध आहे हे फक्त मिद्यानी लोकांबरोबर नाही तर त्याच्या मागे असलेल्या अंधकाराच्या ताकदीबरोबर. आणि त्याला विजय पाहिजे होता म्हणून त्याने यहोवा शालोम नावाची वेदी बांधली. आमेन. आपण दुसऱ्या मुद्द्याकडे येऊ की त्याने वेदी बांधली. प्रत्येक वेदी भविष्याला दर्शवते. प्रत्येक वेदी जी बांधली जाते ती आत्मिक करारामध्ये येण्याचं चिन्ह असते. आमेन. एक दुसरी बाजू आहे की प्रत्येक वेदी आपल्याला परमेश्वराबरोबर असलेले जे करार आहे त्याच्याशी जोडून ठेवतो. हालेलुया. नवीन करारामध्ये आपण येशूच्या रक्ताच्या द्वारे परमेश्वराशी जोडलेलो आहोत. आणि आपल्याला त्या करारातून कोणी एक बाहेर काढू शकतो. येशूचं रक्त बलवंत आहे, येशूचं रक्त सामर्थ्य आहे, येशूचं रक्त प्रबळ आहे. त्या रक्ताच्या द्वारे आता आपण परमेश्वराच्या घराशी, परमेश्वराच्या नावाशी जोडलेले आहोत. आमेन. हालेलुया. वचन पुढे सांगतो की ज्यावेळेस त्याने वेदी बांधली तर त्या वेदीला त्याने नाव दिले यावे शालोम, शांतीदाता परमेश्वर. हालेलुया. का त्याने यावे शालोम नाव डिक्लेअर केलं? कारण इस्रायल मध्ये हे नाव पहिल्यांदाच प्रगट झालं, यावे शालोम. आमेन. आणि त्या नावाच्या द्वारे इस्रायल मध्ये विसावा आला. शालोमचा अर्थ आहे शांती, परंतु शालोमचा हा शब्द आहे, हा एक साधारण शब्द नाही. हिब्रू मध्ये हा एक असा शब्द आहे त्याचे खूप सारे अर्थ होतात, त्याचे खूप सारे प्रगतीकरण आहे, त्याचे खूप सारे पैलू आहेत, त्याच्या खूप साऱ्या बाजू आहेत. ज्या वेळेस शालोम डिक्लेअर केलं गेलं तर एक मोठी शांती प्रगट झाली. पहा, युद्ध आता सुरूच होणार आहे किंवा सुरुवात होईल त्या अगोदरच गिदोनाने शालोम डिक्लेअर केलं. मला एक चावी देतो. आत्मिक युद्ध शांती विना लढले जात नाही. तर आत्मिक युद्ध जिंकायचे आहे तर तुमच्यामध्ये असलेली शांती, तुमच्यामध्ये असलेली शांती, परमेश्वराने दिलेली शांती युद्ध जिंकत आहे. हालेलुया. ज्यावेळेस समुद्राच्या लाटा, ज्यावेळेस वारा उचंबळत आहे, येशूने त्यांच्या विरोधात बोललं शांत हो, आणि ते शांत झाले. आमेन. आणि आपल्याला वाटतं की ते युद्ध त्या समुद्राच्या लाटा आणि वाऱ्यासोबत होतं, परंतु ते युद्ध त्याच्यासाठी नव्हतं. ते युद्ध गरसेकरात बसलेला एक व्यक्ती जो दुष्ट आत्म्याच्या बंधनामध्ये होता त्याच्यासाठी होता, आणि तो गरसेकरामध्ये रिवायवल येणार होता. म्हणून ज्यावेळेस ते तुफान, तो वारा, ते समुद्राच्या लाटा उडू लागल्या आणि त्या शिष्यांना बुडवू लागल्या, परंतु त्यावेळेस येशूने त्याची शांती ज्यावेळेस बोलली, वारा पडला, समुद्राच्या लाटा शांत झाल्या. हालेलुया, हालेलुया.
प्रत्येक वारा जो तुमच्या विरोधात बोलला जात आहे, प्रत्येक खवळलेला समुद्र आता शांत केला जातो. हालेलुया. प्रोफेटिकली याचा अर्थ असा आहे की शैतान हा वायूमध्ये, हवेमध्ये काम करणारा व्यक्ती, प्रिन्स ऑफ एअर आहे तो, परंतु तुम्ही त्याला खाली पाडा. येशू म्हणाला की मी शैतानाला स्वर्गातून खाली, आकाशातून खाली विजेसारखा पडताना पाहिले. आमेन. ज्यावेळेस तुम्ही शालोम डिक्लेअर करता, ज्यावेळेस तुम्ही शालोम डिक्लेअर करता, आकाश मंडलातून कोणीतरी खाली पडत आहे. शालोम, ज्यावेळेस शालोम बोलतो, कोणीतरी पडत आहे. ज्याने ते चॅनल्स ब्रेक केले, ज्याने ते चॅनल अडवले, ज्यावेळेस शालोम बोलत आहे, तो खडक जो आत्मिक मंडलात आहे तो फुटला जातो आणि तो पडला जातो. आमेन. ज्यावेळेस शालोम बोलला जातो तर प्रत्येक समुद्राची लाट शांत होते, प्रत्येक मरीन स्पिरिट शांत होईल येशूच्या नावामध्ये. ग्रेशोन एलोहिम रफ्ताना सिक्रिस्तो, मी घोषणा करत आहे, प्रत्येक मरीन स्पिरिटचा अटॅक, प्रत्येक मरीन स्पिरिटचा हल्ला परिवारावर असलेला येशूच्या नावात तुटण्याची आज्ञा करत आहे. शालोमच्या नावात. आपला येशू ख्रिस्त हा शांतीचा राजकुमार आहे, शांतीचा राजा आहे. येशूला म्हटलं जातं हिब्रूमध्ये सर शालोम, म्हणजे शांतीचा राजकुमार, शांतीचा अधिपती, तो तुमच्या सोबत आहे. हिब्रूमध्ये शालोमचा अर्थ आहे पूर्ण स्वस्थता, समृद्धी, शांती, भरभराट. परमेश्वराकडून असलेलं प्रगती. हालेलुया. शालोम कृपेने भरलेला आहे. ज्यावेळेस हे शालोम प्रगट होतो तर त्यावेळेस युद्ध जिंकली जातात. विद्यानाला जिंकण्यापूर्वी गिदोनाने शालोमला डिक्लेअर केले. पैसे करत असलेल्या प्रदेशामध्ये त्या असलेल्या दुष्ट आत्म्याने ग्रस्त माणसाला सोडवण्यापूर्वी आणि त्या ठिकाणामध्ये संजीवन बोलण्यापूर्वी, येण्यापूर्वी येशूने शालोम डिक्लेअर केले. मला रिवायवल पाहिजे तुमच्या जीवनात, तुमच्या शहरात, तुमच्या राष्ट्रामध्ये, तुमच्या देशामध्ये डिक्लेअर करा शालोम. डिक्लेअर करा शालोम. कारण शालोम आकाशातले जे नेटवर्क आहेत त्यांना डिस्ट्रॉय करते, पाण्यातले जे चॅनल्स आहेत त्यांना शांत करते. हे तुमच्या द्वारे होत आहे. हे तुमच्या शब्दांच्या द्वारे होईल देवाच्या प्रेमामुळे. आणि वचन पुढे सांगतं, आपण दोन गोष्टी पाहिल्या की गिदोनाने वेदी बांधली आणि गिदोनाने त्या वेदीला यावे शालोम नाव दिले. या दिवसामध्ये वेदी बांधायला सुरुवात करा. आत्मिक युद्धात आहोत आपण, याची जाणीव ठेवू. शांती तुमच्या जीवनामध्ये राज्य करू. जसं येशू म्हणाला की ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणामध्ये राज्य करू. ती शांती या दिवसामध्ये तुमच्याद्वारे राज्य करेल या पृथ्वी तलावर, तुमच्या घरात, तुमच्या विचारांमध्ये. मी शांतीचा आशीर्वाद बोलत आहे तिथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी. त्याने वेदी बांधली आणि दुसरी गोष्ट केली, त्याने शालोम डिक्लेअर केला. शत्रूवरती मात करण्यापूर्वीच, तो शत्रूकडे गेला जाण्यापूर्वी, शत्रूवरती युद्ध पुकारण्यापूर्वीच त्यांनी या गोष्टीची घोषणा केली की तो विजेता आहे. आमेन. आणि तिसरी गोष्ट त्याने केली, वचन 25, त्याच रात्री परमेश्वराने गिदोनाला म्हटले, आपल्या बापाचा गोरा म्हणजे दुसरा गोरा जो 7 वर्षाचा आहे तो घे, तुझ्या बापाची बआल देवाची वेदी पाडून टाक व तिच्या जवळ असलेली अशेरा मूर्ती तोडून टाक. मग त्या खडकाच्या उच्च भागी आपला देव परमेश्वर याच्यासाठी लिहित केलेल्या पद्धतीप्रमाणे वेदी बांध आणि तू फोडलेल्या अशेरा मूर्तीची लाकडे तिच्यावर ठेवून
त्यावर त्या दुसऱ्या घोड्याचे हवन कर. 27 मध्ये गिदोनाने आपल्या बरोबर आपल्या नोकरांपैकी 10 जणांना घेऊन परमेश्वराने त्याला सांगितल्याप्रमाणे केले. पण आपल्या बापाचे घराणे व नगरचे लोक ह्यांच्या भीतीने ते काम दिवसा न करता त्याने ते रात्री केले. 28 नगरवासी मोठ्या पहाटेस उठून पाहतात तर बआल देवाची वेदी मोडून पडली आहे आणि तिच्या जवळ असलेली अशेरा मूर्ती तोडून टाकलेली आहे आणि तो दुसरा घोडा नवीन बांधलेल्या वेदीवर अर्पण केला आहे असं त्यांना दिसलं. आमेन. तिसरी गोष्ट त्यांनी जी केली, त्याने बआल देवता अशेरा यांच्या मूर्तींना, वेद्यांना त्याने तोडलं आणि फोडून टाकलं. हालेलुया. आमेन. हालेलुया. प्रत्येक शैतानी वेदी पाडण्यात आली पाहिजे. जर काही अद्भुत पाहायचं आहे, प्रत्येक शैतानी वेदी, प्रत्येक दुष्टात्म्याच्या वेद्या पाडण्यासाठी आहे. जर आपण गिदोनच्या नावाचा अर्थ पाहू तर त्याचा अर्थ होतो की सामर्थ्य योद्धा, सामर्थ्य योद्धा. आणि हा जो शब्द आला आहे, जो त्याचा जे रूट वर्ड आहे तो आहे गदा, म्हणजे त्याचा अर्थ होतो पाडणारा. आमेन. हालेलुया. पाडणारा, पाडणारा. तर त्याच्या नावाप्रमाणे त्यांनी ती एक कृती केली की त्याने बआल देवताच्या ज्या वेदा होत्या, त्याच्या घराण्याची, त्याच्या बापाच्या घराण्याची वेदी होती, आणि सर्वात अगोदर त्यांनी ती पाडली. आमेन. जर परमेश्वराने तुम्हाला मोठ्या गोष्टी करण्यासाठी बोलवणूक केली आहे, तुम्हाला बोलवलं आहे, तर तुमची सुरुवात तुमच्या घरापासून. प्रत्येक पिढी दर पिढी चालत आलेले श्राप, प्रत्येक पिढ्या चालत आलेल्या वेद्या तुम्ही सर्वात अगोदर पाडली. आमेन. हालेलुया. प्रत्येक वेदी, प्रत्येक वेदी जी पिढी दर पिढी चालत आली आहे ती पाडली जाते. हालेलुया. प्रत्येक बाळाची भ्रष्ट मूर्त्या, अशेराच्या मूर्त्या तुमच्या कार्या दिवसामध्ये पाडल्या. जे पूर्वजांना छळत होत्या, ज्या गोष्टी पूर्वजांना पीडत होत्या, त्या गोष्टी तुमच्यापासून तुमच्या पुढच्या पिढीकडे पास होणार नाही, ओलांडून जाणार नाही, कारण तुम्ही त्या पाडणारे व्यक्ती आहात, तुम्ही त्या मूर्त्यांना तोडणारे व्यक्ती आहात. तुमच्या पिढ्यांमागे जे काही झालं, तुमच्या पिढ्यांमागे असलेल्या लोकांना ज्या गोष्टींनी बांधून ठेवलं, ज्या फसवणुकीने, ज्या मूर्तीने, त्याच्या लबाडीने बांधून ठेवलं, ती तुम्हाला बांधून ठेवणार नाही. तुमच्यापासून ती मूर्ती पुढे जाणार नाही. प्रत्येक मूर्ती तोडली जात आहे परमेश्वराच्या सामर्थ्यासमोर. प्रत्येक मूर्ती, प्रत्येक बाळ, प्रत्येक अशेराची मूर्ती तुटली जात आहे आणि तोडली जात आहे. कारण परमेश्वर तुमचं नाव तोडणार आणि फोडणार असं करत आहे. हिरमायाला परमेश्वर म्हणाला की मी तुला उपटून काढण्यासाठी, तोडण्यासाठी आणि फोडण्यासाठी अभिषेक करत आहे. हालेलुया. तुम्ही तोडाल, फोडाल, शैतानाचं राज्य नष्ट करा. हालेलुया. गिदोनाची ओळख बनली की त्याने बाळाच्या वेद्यांना तोडलं. आणि ज्यावेळेस हे लोक पाहतात की बाळची मूर्ती आणि अशेराची मूर्ती तोडली आणि फोडली आहे, आणि त्यांना समजतं की यावेशचा मुलगा गिदोन याने हे केलं आहे, आणि ते सर्व त्याच्या विरोधामध्ये उभे राहतात त्याला मारण्यासाठी. आता कल्पना करा, परमेश्वराचा नियम असा होता की जर कोणी पगार ऍक्टिव्हिटीज करत आहे तर त्यांना ठार केलं गेलं पाहिजे. परंतु आत्मिक दृष्ट्या इस्रायली लोकांची बुद्धी की बांधली गेली होती की ज्यावेळेस बाळची देवताची मूर्ती आणि अशेराची मूर्ती आणि वेदी ज्यावेळेस गिदोनाने तोडली, त्या मूर्त्या नव्हते, ते दुष्ट आत्मे होते, त्यांनी त्यांच्या विरोधात बलवा उठवला, गिदोनाच्या विरोधात. हालेलुया. हालेलुया.
परंतु ज्या वेळेस गिदोनाने त्याच्या बापाच्या घराण्यात असलेली बआलाची वेदी अशेराचा स्तंभ तोडला, आत्मिक मंडळामध्ये त्याचा जो बाप त्याच्या घराण्यावरती जे बआलाचं नियंत्रण होतं ते तुटलं. आतापर्यंत त्याचा बाप, त्याचा वडील, त्याच्या घरातले लोक त्या मूर्तीसाठी उभे होते, परंतु ज्यावेळेस वेदी आणि मूर्ती तोडली आणि फोडली गेले ते परमेश्वराच्या नावाचा तोडली गेली. आणि तोच बाप म्हणत आहे की त्या लोकांना, जे लोक गिदोनाच्या विरोधामध्ये आले आणि ते म्हणत आहे गिदोनाला मारण्यासाठी ते आले, आणि तो म्हणत आहे की जो गिदोन ते म्हणाले की जर बआल देवत आहे तर त्याने स्वतःची बाजू लढावी, आणि जो कोणी परमेश्वराच्या बाजूने नसेल, जो कोणी गिदोनाच्या बाजूने नसेल, तो पहाटपर्यंत ठार होईल. आणि एक मोठं डिक्लेरेशन त्याच्या वडिलांकडून आलं. हालेलुया. ज्यावेळेस पिढ्यांमध्ये असलेल्या वेद्या तोडल्या जात आहेत, पिढ्यांमध्ये असलेल्या वेदा आणि मूर्त्या ज्यावेळेस तोडल्या जात आहेत, तर कुटुंब रिस्टोरेशन होतं, कुटुंबाची पुनर्स्थापना केली जाते परमेश्वराच्या वचनाप्रमाणे, परमेश्वराच्या वचनाच्या नियमाप्रमाणे. हालेलुया. घोषणा करत आहात की ज्यावेळेस तुम्ही गिदोनासारखे वेदांना तोडत आहात तुमच्या घरांमधून, परमेश्वर तुमच्या कुटुंबाचं पुनर्स्थापित करत, परमेश्वर तुमच्या घरामध्ये, परमेश्वर तुमच्या घराण्यामध्ये पुनर्स्थापना करत आहे. त्या मूर्त्या जबाबदार आहेत. कुटुंबामध्ये असलेली अशांती, फूट, त्यामागे त्या वेद्या ज्या पिढ्यान चालत आहे. प्रत्येक मूर्ती पूजा, प्रत्येक भ्रष्टता या दिवसामध्ये तुमच्या घरी तुटली जात आहे. तुम्ही नियम तोडा, मूर्तीचे नियम तोडाल. तुम्ही तुमच्या घरामध्ये असलेले आत्मिक नियमांचं आणि आत्मिक जे वातावरण आहे त्यांना बदलून टाकणार. ज्यावेळेस ती वेदी पाडली गेली गिदोनकडून, आत्मिक वातावरण त्या घरामध्ये बदललं. त्याचा वडील, त्याचं जे कंट्रोल त्याने केलं होतं त्या वेदीने, ते कंट्रोल काढून घेण्यात आलं. तो जो पगडा होता, ते जे नियंत्रण होतं ते तुटलं गेलं. तुम्ही ज्यावेळेस वेद्या तोडत आहात, तुमच्या घरातले लोक शत्रूच्या नियंत्रणातून सोडवले जातात. वचन सांगतं की प्रभू ईश्वर विश्वास ठेव, म्हणजे तुझे आणि तुझ्या घराण्याचे तारण, त्या तारणाच्या द्वारे तुमच्या कुटुंबाची पुनर्स्थापना परमेश्वर या दिवसामध्ये करत. मी घोषणा करतो परमेश्वराचा सेवक आणि भविष्यवक्ता या नात्याने की कुटुंबाची पुनर्स्थापना डिक्लेअर करत. प्रत्येक पिढ्या चालत आलेली वेदी या तोडण्यासाठी तुम्ही सक्षम बनत आहात. यशया 10:27 यशामध्ये लिहिलं आहे की अभिषेक जो तोडतो, अभिषेक बंधने तोडतो, वेदांना पाडतो, मूर्त्यांना तोडतो. अभिषेक तुमच्यावरती मोकळा होत आहे, तो बंधने तोडे, तो श्राप तोडे. येशूच्या नावात. इर्मायाला परमेश्वर म्हणाला की मी तुला मुळासकट जे मी लावले नाहीये ते रोप उपटून टाकण्यासाठी आणि तोडण्यासाठी आणि फोडण्यासाठी मी तुझा अभिषेक करत आहे. आणि मी तुझा अभिषेक करत आहे जीर्णोद्धार करण्यासाठी आणि पुनर्स्थापना करण्यासाठी. पडलेली शहरे बांधण्यासाठी, मोडकळीस गेलेले घराणे उभारण्यासाठी मी तुझा अभिषेक करत आहे. आणि एक भविष्यवाणी आहे जुन्या करारामध्ये, परमेश्वर म्हणतो की मी दाविदाच्या पुत्राच्या द्वारे दाविदाचा पडला गेलेला डेरा पुन्हा एकदा उभारेल. आमेन. तुम्ही दाविदाचे पुत्र आहात येशू ख्रिस्तामध्ये, आणि पडला गेलेला डेरा तुम्ही उभा करत आहात. पडले गेलेले डेरे, पडले गेलेले घराणे परमेश्वराच्या द्वारे, अभिषेकाच्या द्वारे उभे केले जातात. कुटुंब उभारले जात आहेत, वचनामध्ये कुटुंब उभे केले जात आहेत. स्वर्गाच्या राज्यासाठी, संजीवनासाठी कुटुंब उभे केले जात आहेत. ते असलेले प्रत्येक कुटुंब येशूच्या नावात उभं केले
जाऊ दे. संजीवनासाठी, अद्भुत बदल होण्यासाठी, स्वर्गाचं राज्य वाढण्यासाठी येशूच्या नावामध्ये प्रत्येक व्यक्ती एक घराणा आहे. बायबल सांगते की प्रत्येक व्यक्ती एक घराणा आहे आणि प्रत्येक व्यक्ती जर एक घराणा आहे तर परमेश्वर तुमच्या द्वारे ते घराणं स्थापित करेल. वचन सांगतो की परमेश्वराने रूथच्या द्वारे नामीच्या घराण्याची पुनर्स्थापना केली ज्यावेळेस आशा नव्हती. परमेश्वर तुमचं कुटुंब पुनर्स्थापित करत आहे. स्वर्गीय राज्य पृथ्वीवरती प्रगत होण्यासाठी पुन्हा एकदा दाविदाचा डेरा जो पडला गेला होता तो उभा केला. आणि ज्या वेळेस त्या व्यक्तीने ती वेदी बाळाची वेदी आणि अशेराच्या मूर्तीचा स्तंभ जो आहे तो पाडला गेला. आत्मिक मंडळामध्ये नियंत्रण सुटलं गेलं दुष्ट आत्म्यांकडून. जे कितीतरी वर्ष इस्रायली घराण्यातील लोकांना बांधून ठेवत होते. डिलिव्हरन्स मिनिस्ट्री. हालेलुया. मी घोषणा करत आहोत हे चर्च, ही मंडळी, हे प्रभूचं घर घराण्यांना सुटका देणार. परमेश्वराच्या भवनामध्ये पिढ्या दर पिढ्या, संतती दर संतती, घराण्याच्या पुढचे घराणे सोडवले जातात. आमेन. हालेलुया. हे वचन पुढे एक सांगतो की ज्या वेळेस त्याने ती वेदी पाडली आत्मिक मंडळामध्ये विजय आला. आणि अजून एक मुद्दा आहे, चौथा मुद्दा, की ज्या वेळेस त्याने वेदी पाडली त्याने काय आत्मिक जगामध्ये एक जी हालचाल झाली त्या हालचालीनुसार त्याने त्या क्षेत्रामध्ये त्या टेरिटोरियल जागेमध्ये, त्या टेरिटोरीमध्ये त्याने त्या प्रदेशामध्ये काम करणाऱ्या जे दुरात्मे होते, जे शैतानी सामर्थ्य होते, गड होते, त्यांना पाडलं आणि त्यांना बांधलं. हालेलुया. हालेलुया. आमेन. हालेलुया. मत्ते 12:29 मध्ये येशू म्हणाला की बलवान पुरुषाला बांधल्याशिवाय ते घर लुटता येत नाही. आमेन. हालेलुया. हालेलुया. बलवान पुरुष तुमच्याद्वारे बांधले जातात. हालेलुया. सत्ताधीश 6 मध्ये जे लिहिले प्रिन्सिपॅलिटीज, ते सत्ताधीश, ते अधिकारी, ते दुरात्मे, ते अंधकाराची ताकद, तो बलवान पुरुष तुमच्याद्वारे बांधला जातात. तुमच्याद्वारे बांधला जातात. आणि लूट करा आता, लूट करा, कारण तो बलवान पुरुष बांधला गेला आहे आणि त्याच्या नियंत्रणाखाली जे बंदीवान होते त्यांना लुटून आणा. आमेन. कारण ज्या वेळेस सुटका येते तर त्यावेळेस लूट करण्याचा समय असतो. ज्यावेळेस मोठी सुटका असते, ज्यावेळेस बंधनमुक्तता असते तर त्यावेळेस भरभराट होण्याचा समय असतो. ज्यावेळेस इस्रायली लोकांना मिस्रमधून परमेश्वराने सोडवलं तर त्याने लूट केली. आमेन. त्याची भरभराट झाली. परमेश्वर या दिवसामध्ये फक्त तुम्हाला सुटकाच देत नाही, तो तुम्हाला समृद्ध करू इच्छित आहे, तुम्हाला भरभराट देऊ इच्छित आहे, तुम्हाला आशीर्वादित करू इच्छित आहे. परमेश्वर तुम्हाला फलद्रूप करू इच्छित आहे. परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही ज्यावेळेस सोडवले जात आहात, तुम्ही शैतानाच्या बंधनाखाली असलेले, बांधले गेलेले लोकांचे बंधमोचन करावं आणि जे बांधलेले लोक आहेत त्यांची लूट करावी. हालेलुया. जर शत्रू सापडला गेला तर तो 7 पटीने परत करेल. आमेन. शत्रू जर सापडला गेला, जर चोर पकडला गेला तर तो 7 पटीने परत फेड करेल. परत फेड होण्याचा हंगाम मी बोलतो येशूच्या नावामध्ये. लूट करण्याचा हंगाम येशूच्या नावामध्ये घोषणा करत आहे. भरभराट आणि समृद्धी आम्ही बोलत आहोत लोकांसाठी येशूच्या नावामध्ये. ज्यावेळेस स्ट्रॉंग मॅन बांधले जातात, लूटमार केली जाते. हालेलुया. हालेलुया.
हालेलुया. आमेन. हे वचन कुणातरी साठी आहे. परमेश्वर म्हणत आहे फक्त तू सोडून तुझी स्वतःची सुटका नाही, तुझ्या बरोबर अनेकांची सुटका आहे. ज्या वेळेस गिदोनाने ह्या गोष्टी केल्या, 4 गोष्टी केल्या, त्याने वेदी बांधली, त्या वेदीला त्याने नाव दिलं, त्याने शालोम डिक्लेअर केला. स्पिरिट रेल्म मध्ये त्याने बालच्या वेदा अशराचे मूर्तिस्तंभ पार केले आणि त्याने त्या मूर्तीच्या मागून त्या प्रदेशामध्ये असलेले जे दुरात्मे आणि जे गड होते, जो बलवान पुरुष होता त्याला बांधलं. वचन पुढे सांगतं त्यानंतर तो युद्धाला गेला. आणि अध्याय 7 जर तुम्ही वाचाल, अध्याय 7 मध्ये असं सांगितलंय 7:21 मध्ये, तेव्हा छावणीच्या भोवती प्रत्येक जण म्हणजे त्याच्या टीम मध्ये जे लोक होते ते उभे राहिले आणि त्यांनी सर्व मिद्यानीची सेना पळवून लावली. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि आपण वचन पाहिले अगोदरच, जो अशक्त आहे तो हजारांना पळवे आणि जो बलिष्ठ आहे तो हजारांना पळवे. शत्रूचे गड पडले जात आहे. शत्रूच्या सेना तुमच्या सोबत असलेल्या स्वर्गीय सेनांना पाहून पळ काढत. हालेलुया. आमेन. हालेलुया. शत्रू पळ काढत आहे. आणि एक मी फार महत्वाची गोष्ट सांगेल की हे युद्ध जिंकलं गेलं, परंतु एक गोष्ट आपण विसरू नये. ज्यावेळेस हे युद्ध जिंकलं गेलं, मिद्यानी बरोबरचं जे युद्ध जिंकलं गेलं, गिदोनाने आणि त्या 300 लोकांनी केलं, त्याला इफ्राईम नावाची ट्राईब जुळली. इफ्राईमचा अर्थच होतो फलद्रूप. आमेन. मी तुम्हाला हे सांगत आहे की ज्यावेळेस तुम्ही आत्मिक जीवनामध्ये विजेते ठरता ना, त्यावेळेस तुम्हाला फलद्रूपता जुळली जाते. फलद्रूपता जुळली जाते. एक्स्ट्रा पोर्शन. हालेलुया. फलद्रूपता आपोआप जुळली जाते. आणि ह्या इफ्राईम लोकांनी पुढे जाऊन एक काम केलं. त्याने झेब आणि ओरेब नावाचे जे मिद्यानाचे जे सरदार होते त्यांना ठार केलं. त्याकडे मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की परमेश्वराने गिदोनाला अशा वंशातून निवडलं होतं जिचा अर्थ होतो, जो वंश होता मनश्शे, तो म्हणतो की माझं घराणं खूप खालच्या स्तरामध्ये. परमेश्वराने त्या खालच्या स्तरातून त्याला काढलं, त्याला एक अधिकारी नेमलं, त्याला एक लिडरशिप दिली. तर तुम्ही समजत असाल की मी काही करू शकत नाही, माझ्यामध्ये कुठलीही पात्रता नाहीये, परंतु ज्यावेळेस तुमच्यावरती पाचारण येतं, ते पाचारणच तुमची ओळख बनते. पाचारण तुम्हाला शिकवेल प्रभुत्व करण्यासाठी. आमेन. हालेलुया. पेत्र म्हणतो की जो अभिषेक तुझ्यामध्ये आहे तो तुला सर्व काही शिकवेल. इथे मी बोलतो तुमच्यामध्ये जो अभिषेक आहे ना, मला शिकवत आहे तुम्हाला काय करायचं. मी बघत आहे तुमच्यामधून अभिषेक जो आहे तुमचा अभिषेक मोकळा केला जातो. अभिषेक मोकळा केला जातो. काही लोक असे आहेत त्यांच्या अभिषेकामध्ये माशी पडली. नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये ती वचन की सुगंधी तेलामध्ये ती माशी पडू दिली, प्रभू ती माशी काढत, तेल रिस्टोर करत. तुमचं तेल खराब होणार नाही. तुमचं तेल, तुमच्या जीवनावर असलेलं अभिषेकाचं तेल हे शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी. तुमचं तेल आज नवी केलं जातं, नवं केलं जातं येशूच्या नावाने. हालेलुया. तुमच्या जीवनावर असलेला अभिषेक रिस्टोर केला जात आहे, तो स्थापित केला जात आहे, तो वाढला जात आहे आणि तो दाट केला जात आहे. तो दाट केला जात आहे म्हणजे त्याची जी थिकनेस आहे ती वाढली जात आहे, त्याचा चिकटपणा वाढला जात आहे. तो तुमच्यावरून ओसंडून वाहेल. हालेलुया. हालेलुया. ओसंडून वाहेल. आणि गिदोन अशा टाईप मधून होता. मनश्शे याचा अर्थ होतो विसर पाडणारा. ज्यावेळेस त्याने विजय प्राप्त केला मिद्यानवरती, तर इस्रायलचे जो काही
कितीतरी वर्ष जो काही छळ होता त्या छळाचा विसर पडला गेला. ज्यावेळेस तुम्ही उभा राहत आहात, तुमच्या एका पाऊलाच्या द्वारे तुमचे जे चरण आहेत जे तुम्ही आत्म्यामध्ये उचलले आहात त्याच्या द्वारे विसर पडत आहे. हालेलुया. शत्रूने तुम्हाला किती पीडा दिली, किती त्रास, किती यातना दिली, त्याचा विसर पाडणारे तुम्ही लोक आहात. हालेलुया. हालेलुया. विसर पाडणारे लोक आहात तुम्ही, कारण तुम्ही आराम देणारे लोक आहात, तुम्ही विश्रांती देणारे लोक आहात. हालेलुया. ज्या वेळेस हा विजय प्राप्त झाला मिद्यानी लोकांच्या विरोधात इस्रायली लोकांना गिदोनच्या सेनेला एक मोठा विजय प्राप्त झाला. इफ्राईम जोडला गेला आणि त्याने 2 सरदारांना कुठे ठार केलं. आपण पाहूया शास्त्रे 7 मध्ये 24 आणि 25 वचनात असे लिहिलं आहे. गिदोनाने इफ्राईमच्या सर्व डोंगराळ प्रदेशात जासूस पाठवून लोकांना सांगितले की मिद्यान्यांना अडवायला या आणि बेत बारापर्यंत यार्देन नदीचे उतार रोखून धरा. त्याप्रमाणे इफ्राईमच्या सगळ्या लोकांना बोलवण्यात आले आणि त्यांनी बेत बारापर्यंत उतार रोखून धरले आणि त्यांनी मिद्यानाचे ओरे व जेब या नावाचे 2 सरदार पकडले. त्यांनी ओरेबाच्या खडकावर जीवे मारले व जेबाच्या द्राक्षकुंडाजवळ जीवे मारले आणि मिद्यानांचा पाठलाग केला आणि ओरेब व जेब यांची मुंडकी यार्देनीच्या पार गिदोनाकडे नेली. आमेन. आमेन. तर ज्यावेळेस ही फलद्रूपता जुळली जाते तर ही फलद्रूपता इतकी अद्भुत रीतीने काम करते एका व्यक्तीच्या जीवनामध्ये, ती फार महत्वाची. ज्यावेळेस इफ्राईम लोक यांनी आत्मिक त्यांची जी जबाबदारी होती पुढची त्यांनी पार पाडण्यासाठी पाऊल उचललं, तर त्यांनी त्या सरदारांना पकडलं. ओरेब आणि जेब. ओरेब आणि जेब. ओरेबचा हिब्रू अर्थ होतो कावळा. येशू म्हणाला की जे वचन पेरलं जातं, वचन पेरणारा बी पेरतो, तर काही बी हे वाटेवरी पडतं आणि पक्षी येतात आणि ते घेऊन जातात. हालेलुया. आणि तो हा दुष्ट आत्मा आहे जो मंडळीच्या विरोधात, एका विश्वासणाऱ्याच्या विरोधात आज देखील काम करतो. ओरेबचा आत्मा जो वचनाची प्रकाशने चोरून नेण्याचं काम करतो. वचनाचं प्रकाशन जर गेलं, वचनाचं प्रकाशन जर चोरीला गेलं तर त्यामध्ये असलेलं सामर्थ्य देखील चोरीला गेलं. हालेलुया. असे कितीतरी लोक आहेत जे वचन ऐकतात पण त्यांना विसर पडतो, कारण आत्म्यामध्ये चोरी झाली आहे ओरेब कडून. कारण ओरेबचा अर्थ आहे कावळा, तो पक्षी येतो आणि तो जे बी पेरला आहे त्यांना तो पिकतो, त्यांना तो चोरी करतो. हालेलुया. हालेलुया. तर ह्या लोकांनी कोणाला पकडलं? ओरेबला पकडलं आणि त्याला कुठे ठार केलं? खडकावर ठार केलं. ओरेब एका खडकावर त्याला ठार केलं. पहा आता या गोष्टीची सुरुवात कुठून झाली होती? बी वाचवण्यापासून. आमेन. गिदोन काय करत होता? द्राक्षकुंडामध्ये गहूला, ते गव्हाचे जे उपज आहे त्याला तो सांभाळत होता. सुरुवात बी राखण्यापासून झाली आणि शेवट आपल्याला असं दिसलं की त्याचा जो विरोध करणारा होता, तो बी चोरणारा जो सरदार होता, त्याला ठार करण्यात आला. आमेन. हालेलुया. जर तुम्ही आज तुमच्या जीवनामध्ये ओतलं जाणारं बी, तुमच्या जीवनामध्ये पेरलं जाणारं बी, तुमच्या जीवनामध्ये बोलले जाणारे भविष्यवाणीचे शब्द जर सांभाळत आहात, तर ते तुम्हाला तुमचं पाचारण मजबूत करेल, पण अशा लोकांना तयार करेल की ते बी सोडणाऱ्यालाच ठार करतील, त्याचाच नाश करतील. हालेलुया. त्याचं काम नेस्तनाबूत
इफ्राईमने ओरेबला ठार केले. प्रभूची योजना फक्त इस्रायलला सुटका देणे नव्हती मिद्यानापासून, परंतु मिद्यानाचे जे सरदार होते, एफेस 6 मध्ये लिहिलं की तुमचं युद्ध सरदारांच्या विरोधामध्ये आहे, अधिपतीच्या विरोधामध्ये. त्या अधिपतीला पाडणं, त्या अधिपतीला नाहीस करणं होतं. ज्या वेळेस मर्दखाईच्या विरोधामध्ये हामान उभा राहिला, तर परमेश्वराने त्या हामानालाच नाहीस केलं. आमेन. हालेलुया. ज्यावेळेस इस्रायली लोकांविरोधात अहरोन आणि मोशेच्या विरोधामध्ये फारो आणि त्याची सेना उभा राहिली, परमेश्वराने फारो आणि त्याची सेनालाच नाहीस केलं. परमेश्वर असा देव आहे की जो तुमच्या समोर उभा राहील तो त्याला नाहीस करणारा देव आहे. इरमायाला देव म्हणाला की तुझ्या समोर कोणीही टिकाव धरणार नाही, कारण मी तुझ्या अवतीभोवती पितळेची भिंत आहे, आणि जो तुझ्या समोर उभा राहील तो तुझ्या समोर टिकाव धरणार नाही, आणि तो तुझ्यामुळे असा पडेल की तो सपशेल पडेल, तो कधीच उभा राहू शकणार नाही. आमेन. तुमच्या समोर असलेला प्रत्येक शत्रू, प्रत्येक सामर्थ्य येशूच्या नावात झुकवलं जाते. घराच्या कोशासमोर दागोन पडला गेला, तुमच्या समोर प्रिन्सिपॅलिटी झुकत आहे त्या दिवसामध्ये. हे वचन एक वचन नाहीये, हे वचन आजचं वचन एक साधारण वचन नाहीये, हे तुमचं भविष्य निर्धारित करत आहे. हे तुमच्यासाठी रेमा वर्ड आहे, हे तुमच्यासाठी शब्द आहे, तुमची सेवा तो दर्शवत आहे की ज्यावेळेस तुम्ही उभा राहत आहात, तुमच्या समोर दागोन पडला जाईल. फारो तुमच्या समोर गुडघे टेकेल, ओरेब तुमच्या समोर ठार केला जाईल, तुमचा हमान फाशीवर दिला जाईल, तो लटकला जाईल. आमेन. हालेलुया. ओरेबला जो बी सोडणारा होता त्याला पकडलं गेलं, त्याला ठार करण्यात आलं. आजपासून वचनाची सुरक्षा तुम्ही कराल. या वेदीवरून प्रत्येक रविवारी तुमच्या पास्टर्स कडून, तुमच्या नेत्यांकडून, तुमच्या अखवे लोकांकडून जे काही डिक्लेअर केलं जातं त्याचा पहिला सुरुवात करा. त्याचं आचरण ते मजबूत करेल. ते आचरण, त्या आचरणाच्या द्वारे असे लोक उभे राहतील जे सरदारांना खाली पाडतात. आमेन. हालेलुया. ही वेदी पवित्र आहे. इथून बोलला जाणारा प्रत्येक शब्द परमेश्वर एका उद्देशाने आणि एका महान योजनेअंतर्गत येतो. मी पाहत आहे ही वेदी आता तिची ओळख बदलेल. ही वेदी जी आहे ही अग्नीने पेटलेली वेदी राहणार. या वेदीवरची अग्नी कधी विझणार नाही. या वेदीवरती एक अग्नी आहे, तिची काळजी घ्या. आणि परमेश्वर या वेदीला येणाऱ्या दिवसामध्ये सन्मानित करत. याचा अर्थ असा आहे की परमेश्वर या चर्चला सन्मानित करत, या चर्चमध्ये असलेल्या लोकांना सन्मानित करत. ओळख बदलली जाते. आणि इफ्राईम लोकांनी दुसरा सरदार त्याचं नाव होतो जेब, त्या जेबला पकडलं. आणि जेबचा अर्थ आहे लांडगा. गीतरत्न आपल्याला सांगतं की द्राक्ष मळ्याची नासाडी करणारा, जे कोल्हे आहेत, जे लोंबडे आहेत, जे लांडगे आहेत, त्यांना पकडा, त्यांना पकडा, त्यांना सोडून देऊ नका, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. हालेलुया. हालेलुया. आणि हे जे कोल्हा आहे हा एंड टाइम मध्ये देखील काम करतो. हा जेबचा आत्मा, लांडगे कोकराच्या स्वरूपात येतात. हे जे दोन आहेत ना, हे एंड टाइम मध्ये देखील काम करत आहे. आपल्याला दक्ष राहायचं आहे. या चर्चचे जर कोणी प्रेयर इंटरसेसर आहेत, वॉचमॅन्स आहेत, जागृत व्हा. जे पहारी करीत या चर्चचे जागृत ओळखा. जर कुणामध्ये आत्म्य ओळखण्याचं वरदान आहे, ओळखायला सुरुवात करा. हालेलुया. तिचे लांडगे आहेत ना, त्यांना ओळखा.
त्यांना सोडू नका, गीतरत्न सांगतो, कारण ते चांगल्या पिकाची नाश करतो. मी घोषणा करत आहे येशूच्या नावामध्ये, चर्च मधून असे शमशोनासारखी लोक उभे राहतील. प्रत्येक काम जे आहे त्यांचं त्याच्यामध्ये त्यांना फसेल आणि ते पूर्ण पिकाचे बलिष्ठच्या पूर्ण पिकाचा नाश होईल. प्रत्येक जे निदान आहे ते जळण्यासाठी. हालेलुया. तेच लांडगे जे येत आहेत त्यांच्यावरती जी अग्नी पेटली जात आहे त्याच्याद्वारे ते प्रत्येक निदान बलिष्ठाचं पीक शत्रूच्या त्या खाण्याला दुष्ट वाईट योजना जळल्या जातात. त्या लांडग्यांना सोडू नका, त्यांना ठार करा या दिवसामध्ये, त्यांच्या उद्देशांना ठार करा परमेश्वराच्या सामर्थ्याने. ते जरी क्रूर उद्देश घेऊन आले आहेत तर परमेश्वराचं प्रेम त्यांच्यावरती असं घोषित करा की त्यांचे उद्देश बदलले जातील. हालेलुया. वचन सांगतं की जेबला त्याचे ठार केलं द्राक्ष मळ्यामध्ये, द्राक्ष कुंडाचं ज्याची तो नाचणी करत होता, त्याची तो त्याचा तो नाश करत होता मुळात. गोष्ट कुठून सुरू झाली की दोनाची द्राक्ष कुंडाचं. द्राक्ष कुंडामध्ये तो गव्हाची झोडपणी करत होता आणि द्राक्ष कुंडापाशीच सरदार पाडला गेला, जेब पाडला गेला. द्राक्षकुंड म्हणजे वाहणारा अभिषेक. लक्षात ठेवा की परमेश्वर या दिवसांमध्ये तुम्हाला असं तयार करत आहे. तुम्ही त्या लांडग्यांना ओळखाल, त्यांचे उद्देश नाहीसे करा, त्यांच्यावर तुम्ही देवाचं प्रेम प्रकट करा, त्यांचे उद्देश ठार केले जातात. या चर्चच्या विरोधामध्ये असलेले प्रत्येक ओरेक आणि जेबचा आत्मा येशूच्या नावात मी काही थोडं बोलत. देवाच्या घराविरोधात, देवाच्या परिवारातल्या लोकांच्या घराण्याविरोधात, त्यांच्या जीवनाच्या विरोधात काम करणारे प्रत्येक ओरेक आणि जेब नावाचे सरदार या दिवसामध्ये कैद केले जावो. ते आत्मिक दृष्ट्या त्यांचं काम ठार केलं जावं. परमेश्वर तुमच्याद्वारे अद्भुत काम करत आहे, तुमच्याद्वारे सरदार करत आहे. त्यावेळेस आपण आपल्या पायावर उभं राहू. जे वचन आपण ऐकलं आहे ते वचन आपण आपल्या अंतःकरणामध्ये जपून ठेवू. जसं गिदोनाने हे वचन जपलं, तेच वचन त्याला बलवंत करणारं ठरलं. आज हे परमेश्वरातून आलेले वचन आपण जपूया त्याला आपल्या अंतःकरणात. मी तुम्हाला काही वेळ देत आहे यासाठी की तुम्ही तयार होऊ शकाल. तुमच्या वेदना पाडण्यासाठी. शरेखोम देरियाना ख्रिस्त बलिष्ठ. जर आराधना करणारी टीम आहे तर तुम्ही या आराधनेसाठी काही वेळ